नमस्कार, मी संतोष सफर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आज आपण निघालेलो आहे एका जबरदस्त अशा ठिकाणी, ते म्हणजे आई जगदंबा वज्रेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये। हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि ठाण्यापासून 50 किलोमीटर लांब या डिस्टन्सवर हे मंदिर आहे। वाशी टू ठाणे जे डिस्टन्स आहे ना, ते जवळजवळ 22 किलोमीटर आहे, म्हणजे अर्धा ते पाऊण तासाचा रस्ता आहे। वज्रेश्वरीला जाण्यासाठी तुम्ही दोन्ही साईडनी येऊ शकता। पहिली लाईन म्हणजे सेंट्रल लाईन आणि दुसरी लाईन आहे वेस्टर्न लाईन। वेस्टर्न लाईनवरून येण्यासाठी तुम्हाला वसई रोडवरून 1 घंटा लागतो। जवळजवळ तिथून 30 किलोमीटरचं अंतर आहे। आणि मी आता आलेलो आहे ठाण्यावरून, म्हणजे वाशी टू ठाणे हे जे डिस्टन्स आहे हे 23 किलोमीटर आहे, म्हणजे पाऊण तासाचा रस्ता आहे। आणि ठाणे डेपोवरून अंबाडी वाडा ही आपल्याला बस पकडायची आहे आणि तिथून जवळजवळ 2 तासाचा रस्ता आहे वज्रेश्वरीसाठी।
वज्रेश्वरी मातेचं हे जे मंदिर आहे हे महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्यात आहे आणि हे मंदिर तानसा नदीच्या काठावर आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे. नवरात्रीच्या काळात इथे खूप मोठा उत्सव साजरा होतो. देवी पार्वतीने इंद्राचे वज्रास्त्र गिळले म्हणून या देवीला वज्रेश्वरी हे नाव पडण्यात आलेले आहे. वज्र हे जे शस्त्र आहे हे हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मामध्ये आत्मबलाचे चिन्ह आहे. महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक मंदिर आहे आणि हिंदू धर्मामध्ये माता पार्वतीचे रूप म्हणून या देवीला संबोधले जाते. निर्मल महात्म्य, तुंगारेश्वर महात्म्य आणि वज्रेश्वरी महात्म्य या तिघांमध्ये वज्रेश्वरी देवीच्या मंदिराचा उल्लेख बघायला भेटतो. या मंदिराचं मेन आकर्षण म्हणजे इथे गरम पाण्याचे कुंड आहेत. हे सर्वात मोठं आकर्षण आहे या मंदिराचं आणि असंख्य भाविक या कारणामुळे इथे जास्त प्रमाणात भेट देतात या मंदिराला. पाणी एवढं गरम आहे ना, हा अनुभव मी पहिल्यांदा घेतोय. पाणी खूप गरम आहे, खूप गरम पाणी. हे बघा, पाण्यांमधून बुडबुडे बाहेर येत आहेत. भाविकांची अशी मान्यता आहे की या कुंडांमध्ये स्नान केल्यावर सगळ्या रोगराई दूर होतात. तर मी एकच सांगेल, आवर्जून या मंदिराला भेट द्या. खूप शांती, खूप सुकून आहे या मंदिरामध्ये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.